नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या नावाचा अर्थ काय आहे हे जाणून घेणार आहोत. भारतामध्ये अनेक देवी देवता आणि त्यांचे मंत्र आहेत. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार त्यांचे पठण करत असो. प्रत्येकालाच संस्कृत भाषेतील मंत्र स्तोत्रे म्हणता येतातच असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र स्तोत्रे ही सहज सोप्या भाषेमध्ये संतजनांनी रचलेली आढळून येतात. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा महाराजांचा आश्वासक मंत्र हे त्यांचे अभिवचन असून अशक्य हे शक्य करतील स्वामी असे अनेक भाविकांची श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय, दुम दुर्गाये नमः, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हाही महाराजांचा तारक मंत्रच आहे. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नामच नाही तर हा त्यांचा तारक बीजमंत्र आहे. या मंत्राच्या नित्यजपाने व्यक्तीच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जेचा संचार होतो, आरोग्यप्राप्ती होते, मानसिक विकार नष्ट होतात, मन आणि डोक्याला शांती मिळते. हा मंत्र सर्व प्रकारच्या शक्ती प्रदान करतो. श्री स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये सर्वप्रथम त्यांच्या या तारक बीजमंत्राची सेवा करण्यास सांगितले जाते. हा मंत्र असा आहे की तुम्ही चालता बोलता उठता बसता काम करताना सुद्धा या नामाचा जप करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृतात सुद्धा या मंत्राची महती सांगितलेली आहे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविचे. याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ हा मंत्र अहोरात्र म्हणजे दिवस रात्र जर मनापासून जपला तर अशा व्यक्तीचे जीवन सुखकर होऊन त्याला सर्व काही प्राप्त होते. तर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व स्वामी भक्त जपत असलेल्या या मंत्राचा अर्थ आता पाहूया. श्री स्वामी समर्थ. श्री म्हणजे ऐश्वर्य, औदार्य, श्रेष्ठ, प्रतिभाशाली, सामर्थ्यवान, शुभ, पवित्रतेचे प्रतीक. स्वा म्हणजे भस्म करणे, स्वाहा करणे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगण, ईर्षा, थोडक्यात काय तर मीपणा. स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा. समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती. म्हणजेच हे संसाररूपी भवसागर तारून नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. या मंत्राचा जप तुम्ही रोज न चुकता 1 माळ किंवा त्याहून जास्त किंवा शक्य तितक्या वेळा करावा. जपमाळेवर जप करणे शक्य नसल्यास हाताच्या बोटांवर करावा आणि 5 मिनिटे का होईना पण हा मंत्रजप नित्यनेमाने नक्कीच करावा. मंत्रजप हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वश्रेष्ठ आणि तारक सेवा आहे. स्वामींचा नामजप तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी वेळ मिळेल तसा किंवा चालता बोलता उठता बसता, गाडी चालवताना, काम करत असताना करू शकता. तुम्ही याची सवयच लावून घ्यावी आणि सराव करावा. खास स्वामींसमोर बसून नामस्मरण करण्यासाठी रोज 5 मिनिटे का होईना पण दिवसातून वेळ नक्की काढावा. माळ नसेल तरीही चालेल पण फक्त तुम्ही ध्यानस्थ होऊन नामस्मरण करावे. हळूहळू नामस्मरण वाढवावे. नामस्मरणाने स्वतःमध्ये बदल होऊ लागतात. स्वामींच्या या नामजपाने आरोग्यप्राप्ती होते, मानसिक शांती मिळते, राग शांत होतो, जीवनातील अनेक अडचणींमधून मार्ग मिळतो, मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामधील अडथळे दूर होतात. नामजपाने प्राणघातक संकटे, विघ्न नष्ट होतात. आपले अनेक अडचणींपासून संरक्षण होते. आपल्याला उत्तम आयुष्य, आरोग्य लाभते, मोक्ष प्राप्त होतो. आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते. वास्तुदोष असेल तर तोही नष्ट होतो आणि वास्तुशुद्धी होते. मनाची प्रसन्नता वाढते, सर्व काही चांगले होऊ लागते, मनाची एकाग्रता वाढते, चंचलता कमी होते. नामस्मरणाने शांत झोप येते आणि विचारशक्ती वाढते. त्यामुळे आपण सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो. स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी लहान मोठा, स्त्री पुरुष असे कोणतेही बंधन नाही, वयाचेही बंधन नाही. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा नामस्मरणाचा सरावच करावा. सतत आपल्याबरोबर एक शक्ती असल्याचा अनुभव आपल्याला येत राहील. स्वामींना शरण जाण्याचा एक उत्तम मार्ग आहे ते म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी म्हणजे षडाक्षरी मंत्र आहे. स्वामींचे त्यांच्या भक्तांना वचनच आहे की जो माझे नाम घेईल त्याचा योगक्षेम चरितार्थ मी स्वतः चालवेन. त्यामुळेच प्रत्येकाने प्रेमाने स्वामी नाव घेत राहा. तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही, इतके भरभरून स्वामी तुम्हाला देतील. जो स्वामींचा जप करतो त्याला स्वामी जपतात. या कलियुगात सर्वोत्कृष्ट उपासना म्हणजे नामस्मरण करणे. स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येती हाता. याचाच अर्थ असा की 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मनुष्याची सुटका होते, इतके नामस्मरणाचे महत्त्व आहे. सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही.
श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे। या मंत्राच्या नित्य जपामुळे आपल्या अंतःकरणाचा कायापालट नक्कीच होईल यात शंका नाही। त्यामुळे या मंत्राचा नीट अर्थ लक्षात घेऊनच याचा जप करावा आणि म्हणूनच आपल्यातील मीपणा स्वाहा करून स्वामींना संपूर्णपणे शरण जाऊन अत्यंत सामर्थ्यशाली अशा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा प्रेमपूर्वक आणि श्रद्धेने जप करावा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।